तर आपण ही दृश्य पाहतोय, चेंबूर मधली ही दृश्य आहे। चेंबूर मध्ये आंदोलन सुरू आहे, आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन सुरू आहे, जोरदार घोषणाबाजी केली जाते। नेमकं हे आंदोलन का केले जात आहे याचा तपशील अद्याप कळलेला नाही, मात्र ही चेंबूर मधली दृश्य सध्या आपण झी 24 तासवर पाहतोय। आंबेडकरी अनुयायांचं हे आंदोलन सुरू आहे। तर संविधानाच्या सन्मानासाठी असं बोललं जातंय आणि त्यामुळे चेंबूरमध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। चेंबूरमध्ये आरपीआय आठवले गटाचं सध्या आंदोलन सुरू आहे, पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे, जोरदार घोषणा दिल्या जात आहेत, कार्यकर्ते इथे जमलेले पाहायला मिळत आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य नागपूरमधलं आहे, हिवाळी अधिवेशनाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, आजपासून अधिवेशन सुरू होतंय। तर ही चेंबूर मधली दृश्य आपण पाहतोय। मुंबईतल्या चेंबूरमध्ये आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन सुरू आहे। आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ही दृश्य आपण पाहतोय, पोलीस सुद्धा आहेत। चेंबूरमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे, आरोपीला फाशी द्या अशी मागणी हे कार्यकर्ते करतायत। आरपीआय आठवले गटाचं हे आंदोलन सुरू आहे, रस्त्यावर त्यांचं हे आंदोलन सध्या आपण पाहतोय आणि घोषणाबाजी दिल्या जात आहेत। हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्याचबरोबर त्यांनी झेंडे सुद्धा घेतलेले आहेत। न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। चेंबूरमध्ये आरपीआय आठवले गटाचं आंदोलन सुरू आहे, कार्यकर्ते रस्त्यावर जमलेले आहेत आणि जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। सोमनाथ सूर्यवंशी न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशी न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, संविधान के सन्मान में। तर परभणीमध्ये पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणात आता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्या संदर्भात आरोपीला फाशी द्या अशी मागणी केली जाते। चेंबूरमध्ये आरपीआय आठवले गटाचं हे आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी आहे। आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। छगन भुजबळ विधान भवनाबाहेर पोहोचलेले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसार माध्यमांनी गर्दी केलेली आहे। तर चेंबूरमध्ये आरपीआय आठवले गटाचं सध्या आंदोलन सुरू आहे। परभणी पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणी हे आंदोलन केलं जात आहे। सोमनाथ सूर्यवंशी हे आरपीआयचे कार्यकर्ते होते आणि त्यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्या प्रकरणी आरोपीला फाशी द्या अशी मागणी ते करतायत। जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। आरपीआय आठवले गटाकडून चेंबूरमध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे, पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे, जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आरोपीला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। दरम्यान चेंबूर मधल्या या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूया। खाली डोकं वर पाय, जातीवादी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय,